आमचे सेवक संतोषरावजी चलोळे हे आम्हाला थोडक्यात अनुभवातून मार्गदर्शन करतील आणि वेळेचा भान ठेवून थोड्यात आम्हाला मार्गदर्शन करतील। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार जी, नमस्कार नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे ठरले वेळेप्रमाणे आजचे 90 हवन कार्य वानखेडे भाऊ यांच्या निवासस्थानी पार पडलेले आहेत। भागवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी शक्ती रूपे हवा रूपी उपस्थित आहेत। या बाबाला माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा शक्ती रूपे हवा रूपी उपस्थित आहेत। या बाबाला माझा प्रणाम। तशाच सर्वांच्या लाडक्या आई मातोश्री ह्या आई सुद्धा शक्ती रूपे हवा रूपी उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब अनिलजी गुरबुले साहेब हे सुद्धा वेळात वेळ उपस्थित झाले, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या परिवाराचे मार्गदर्शक ठाकरे साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित झाले, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच चकोले साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित झाले, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच बळवंत काकाजी हे सुद्धा वेळात वेळ उपस्थित झाले, यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचवरील कार्यकर्तागण सेवक सेविका बालक बालिका सगळ्यांना माझा एक साथ नमस्कार नमस्कार नमस्कार। बघा सुंदर अशी कृपा आहे। 4 तत्व 3 शब्द आणि 5 नेम दिलेले आहेत। आपल्याला या 4 तत्व 3 शब्दाच्या आणि 5 नेमाच्या तंतोतंत पालन करायचे आहे। सरळ चालायचे आहे, सरळ बोलायचे आहे, सरळच वागायचे आहे। नहीं तो मुंह से निकली गाली और बंदूक से चली गोली। तोंडातून शब्द बाहेर पडाला तर आत घेता येणार नाही। प्रत्येकाने विचार करायची आहे न वेळ कमी आहे, बोलणं भरपूर आहे, जास्त काही टाइम घेणार नाही। छोटासा अनुभव देऊन देतो नाही का। बघा आता चर्चा बैठक असताना आणि सुरुवात माटे साहेबाकडे सुरुवात झाली चर्चा बैठक शनिवाऱ्या दिवशी आणि देवी त्या शेल्यावर बसलेली होती। तर बाईच्या मनामध्ये आज आमची देवी उठत आहे, शब्दाकडे भान ठेव जा। तर आमची देवी उठत आहे तर तुम्ही लवकर लवकर आता आज चर्चा बैठक आटपून घ्या। बरं काय हरकत नाही। तर बाई चर्चा बैठकला इकडून तिकडून चर्चा बैठक संपली आणि प्रसाद हातावर आली। बाई जयघोष नाही करत तर बाईनं सिद्धी घेतली, ती टाकली बाईनं ना। बाई 2 घंटे चांगली कंबर कसली, बाई कुठं देवीजवळ नाचा लागली। आणि दुसऱ्या दिवशी कुठे गेली, हळदीराम कंपनीला गेली। जशी हळदीराम कंपनीला जात नाही तर दिली गाडीन धडक, बाईची कंबर गेली। आता कशी राहिली हो? म्हणून प्रत्येकाला भान ठेवायची आहे। तर आता चर्चा बैठक असताना बाईच्या निवासस्थानी मधून तर बाई त्या ठिकाणी उपस्थित झाली काडी टेकत। बाईला पूर्ण बँडेज झाला। आता गीत आलं, बाई ककडी झाल्यावर आता मग हातातच काडी नाही येणार का। बाईच्या हातात काडी आली आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित झाली बाई। बाबा आता मला वाचवा। आता कायला वाचव म्हणते, आता कायला वाचव म्हणते। तर बाबा या चर्चा बैठकी मध्ये मला थोडसे चालता आलं पाहिजेत। भगवंतानं शब्द ऐकले बाईचे। बाई
चालता येत आला पाहिलं. बाबा दुसऱ्या बैठकीला जर आलो तर माझ्या हातातली काडी गेली पाहिजे. बाईची काडी बी सुटली हो दुसऱ्या बैठकीला. भगवान दयाळू आहे, कोणाचा अनेक करत नाही, म्हणून शब्दाकडे भान ठेवायची आहे. आणि तिसऱ्या बैठकीला टनाटन बाई झाली, म्हणून तत्व शब्द नेमाची गरज आहे. प्रत्येकानं शब्दाकडे भान ठेवायची आहे. जास्त काही बोलणार नाही, मान्यवर जास्त आहे आणि वेळ झालेला आहे. एवढेच बोलून 2 शब्द परिपूर्ण करतो, जाग्याला विराम देतो. सगळ्यांना माझा एक साथ नमस्कार नमस्कार नमस्कार.